काटा मोडला नाईटा गळला रे बाबा चल बोल चाल तू बोलते काही पण माझ्या सेवेला हकाला तू भरत नाही ग बाई तुला काय वाटली ग मी डोंगरची काळू आहे ग बाई माझी मुली काय होती ताजं पाणी झाल्याच्या पुढे मी रोज अग तुला अग तुला तयारी म्हणते पण आज अग चल त्यांना येत आलं नाही अग चल तुला अडचणीत होती पण तुला तिने पाणी घालायला सेवा करायला स्वतः पाणी दिले ग बाई बोला आता अग तुला सांगते ती माघारा ती ग बाई अन बाळ गोपाळाला धरती ग बाई चल बोल अग तिच्या बाळ गोपाळाला धरला मी कटळून गेली ग बाई चल बोल चल मी कटळून गेली ग बाई चल अग अरे वजन उचलणार असलं तर बोल ग बाई नाहीतर मला झाडाला त्रास होतो ग बाई चल बोल काहीतरी करतो म्हणाले काय हो असं काफी तो म्हणा तुला सांगते तिला देवाच आहे गे बाई अग तुला गे बाई त्याला बोल अग अजून जर माग टाकलं तर ती म्हणतो मोर किती पळतो तरी तुला अजून कळा नाही गे बाई बर काय करायचं म्हणावं विचारा अरे तुला बोल असं ग बाई अग तुझ्या लेकरा बाळाला लागलं तर तुला सांगते दैवत देव आहे ती बाई ग दुःख लागू दे करू म्हणा अग तू तुझ्या दैवताला पाच आयतवार पाणी घाल ग बाई हा मग तुझ्या बाळाला आणि मी करीन म्हणले तुलाच त्याचं वजन उचला लागन ग बाई चल बोल अग तुझ्या बाळाला त्याच्या काळजाला धक्का नाही रे बाबा चल बोल चल बाबा चल बरोबर अरे काही त्याला बुद्धी देणार आणि तुझ्या घरी शरण येणार रे बाबा चल बोल थोडी तर जागेवर सुटून दे की काय तुला अडचण येते जाऊन दे देऊन दे गडबड करू नका तुला सांगते तुझ्या दारात माझं काय राहिलं चल बोल अग देव देव बाई चल बोल अरे ग तुला सांगते तुझ्या दारात तुला राखणार अग तुला मी अजून काहीच नाही ग बाई अग तुला सांगते माझ्या मांडरच्या काळीचा तुला चालक आहे ग बाई बोल चल अग चल
बोल तुझ्या अगं तुझं झाड सतत आलं पाहिजे ग बाई बोल लाईट लागली की कशात लाईट लाईट चालू केली काय त्याचं काय करायचं ही युट्यूबला टाकायचं युट्यूबला टाकायचं बानमाशीचा सांगते अजून मला मांडरची काळी म्हणते ग बाई ती म्हणते की लाईट का चालू केली तिला सरपूर जर अगं तिचा गजर जर केला तर ग बाई तुझा अजून लय गजर होणार आहे ग बाई चल बोल चल बोल अगं तुला सांगते तुझा बाळ गोपाळ किती चांगलं आहे ग बाई मग तुला सांगते अजून तुझ्या झालेल्या गोष्टी खऱ्या होणार आहेत ग बाई चल बोल अगं तुला सांगते पण माझा दारात रोज तुला दिवस दिसतो ग बाई चल बोल अगं हा बोलतील ग पण माझ्या बाईला केलंच पाहिजे ग बाई अगं वाटलं नाही ग मी बाई कोणच्या मॅडम अगं तुला त्यांची बायको जर रस्ता धरला ना काटा मोटर नाही देवा बोल चल बोल आणि तुझा फोटो कोणी काढला हे तर कसं काय आला अंगात येते ग बाई तरी तिचा गजर करत नाही ग बाई बोल चल तुझ्या फ्रेंडचं बोल आमच्या दोघींचं चल बोल तिचं नाव प्रतीक्षा
आम्हा इफ्ट का म्हणतो इफ्ट तरी येणा मला रे बाबा चल मेरे वाणीत मारून घे नाही नाही संपलं मंडळ विशेष जाऊ दे बिहार Thank you.
रडून नको देऊ रोज पाया पडतो तुझ्या मुलं आणि असं म्हणून आम्ही सगळे घरी आलो तर इकडं मटण तयार झालं होतं. नैवेद्य नेला होता कारण आमचं एक बोकड आणि एक बालिंग होतं. आणि मग खाली म्हसोबाचं बोकड होतं तर काकांते ते तिकडं नैवेद्य दाखवायला गेले होते आणि इकडलं दाखवला होता काळूबाईचा होता तो. आणि हे पहा नैवेद्याचं ताट कारण सेपरेटली बोकडाचं ठेवायचं होतं. मग मी तिकडून आणल्यानंतर लगेच साईडला ठेवलं कारण मिक्स होऊ नये म्हणून बकऱ्याचं त्याचं. आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड होते. आता डायरेक्टली आम्ही जाणार आहे भिगवणला. भेटूया भिगवणला गेल्यानंतर. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन एका व्हिडिओवरती. आणि कसं वाटते ते व्हिडिओ, तुम्हाला आवडतात का हे व्हिडिओ पाहायला? आवडत असतील तर नक्की सांगा. मी नक्की दुसरे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन. थँक्स फॉर वॉचिंग. भेटू